आता रंगला कुस्तीचा फड त्याने लक्ष जरा हिकड ताई माई अक्का ऐका हो ऐका ताई माई अक्का सोफ्यावर बसलेले ढमढेरे काका जिंदगी मध्ये असा खेळ कधी पाहिला नसल असा खेळ कधी पाहिला नसल या खेळाचं नाव मरस्तोवर कुस्ती मरस्तोवर कुस्ती लेट मी क्लिअर द डेफिनेशन ऑफ मरस्तोवर कुस्ती मरस्तोवर कुस्ती म्हणजे या रिंगणामध्ये दोन पहिलवान एकमेकाशी लढणार एकमेकांना भिडणार आणि एक पहिलवान दुसऱ्या पहिलवानाला मरस्तोवर मारणार तर अशा या जिंदगी मरणाच्या रिंगणामध्ये स्वागत करूया जल्लोषानं स्वागत करूया खानदेशचा वाघ ज्याच्या नजरेमध्ये आग खुंखार राजपूत शान बापरे वा 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 भाई वा वा श्याम वा 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 कोण आहे का या वाघाबरोबर लढायला कोण आहे का या वाघाला चितपट करायचं याला या रिंगणात हरवायचं आणि 5 लाखाचं इनाम जिंकायचं या वाघाला करा आडवा आणि इनाम जिंकून साजरा करा पाडवा हाय का कुणी मायकालाल हाय का हाय हाय मोरे हाय 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 हात वर कुस्ती सुरू होऊ द्या कुस्ती सुरू होऊ द्या पैलवान कुस्ती सुरू होऊ द्या वा 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 शेवटी आला चिपळूणचा वाघ आला वाघ वसट्या बकरीचं पण माझ्यापेक्षा वजन जास्त असतं वाघ नाही रे आणि तुझा ना काहीतरी गैरसमज झालाय काय ही मुलगी आहे ना मला हाय हाय असं करीत होती ना तेवढ्यात मी तिकडनं हाय केला तेवढ्यात ह्या वसडीने मला आतमध्ये आणून ढकलला नाही 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 अरे काही नाही नाही ना हवं तर हिला विचार वही ना प्राजू राजू कोणा तुम्ही एक मिनिट मोरे म्हणजे तुम्ही नाही मी गौरव मोरेला हाय केलं गौरव मोरेला हो वसाडे घात केला स्वतःचा घात केला स्वतःचा असो अरे एका त्याच्या नशिबात नसतं प्रभाकरचं प्रेम आपण तरी काय करणार ऐका नाही मला सांगा ए बाबा हा बघ ऐका ते काय तिनं गौरव मोरेला हाय गेलाय त्याच्यामुळे मी निघतो काय नाही आता या रिंगणात पाऊल टाकल्यानंतर लढल्याशिवाय जायचं नका नको काय नाही मोरे आता असं करायचं नाही मोरे नको मोरे आता या पहिलवानाला जा सामोरे वसाडा जाता जाता पंच मारून गेला हा आता मला पंच मारून ठार मारून टाकणार मी काय म्हणतो दादा ऐका ना दादा फिदा काय नाही रे तुम्ही बाय ना कप्पड तोंड्या तू माणसांग कुस्ती खेळस करे नाही पाटोड तुला भावरा नागात फिराई मार सुरे मै चल रे आबा पण मी काय म्हणतो आपण कशासाठी खेळायची कुस्ती कशासाठी खेळायचे मला सांगायचे आहे माले जिताना शे मे को जीतना है हावडी राजपूत हावडी चरबी आहे ना तुला माझी चरबी काढतो तू माझी चरबी काढतो मी डिक्लेअर करतो तुम्ही जिंकलो मी हरलो ह्या माणसाला 5 लाख रुपये जाहीर झालेला आहे खानदेशी आहे रे मी होय ते खानदेशी आहे तू ना फुक्कट ना आणा बी नको रे माले खेळून जिंकणार रे मी तुझे सगळे हवाच काढतो रे आता मी तुझे हवाच काढतो ऐकून तर घ्या ना दादा एक गुड न्यूज आहे मला हरायचंय तू त्यांच्या नाटकाचं किती बी प्रमोशन केलं तरी ते तुला वाचवायला येणार नाही तुला मारणार मीच नाही ऐका ना ऐका मारू नका हो पहिली जावा ऐका ना लढूया ना काय मला माझं जरा टेन्शन कमी करू दे टेन्शन एक तर मला स्वतःला तयार होते ना हा स्वतःला तयार होते का नाही मला तयारी करायची का काय वार्मअप फार्मअप करायचे करून घे रे अगं शालू झोका दे गो मैना शालू झोका दे गो मैना उघडी नाही आणली रुसली समायना उघडी नाही आणली रुसली समायना शालू वा मोरे वा
कथा पैरांतर आहे तू. गाजर गवत जमिनीतून उपटाव ना तसे तुझे अवयव तुझ्या अंगातून उपटून काढून रे मी. हा? कशाला पडत होता रे? पलत नव्हतो मग? ते काय झालं, नाचताना एक स्टेप मला आठवली मागची, अच्छा. ती जरा ऍडजस्ट करून घेतो. पलत नव्हतो, द्यावं शपथ, इम्प्रोव्हाइज करत होतो. नाही, step. कुस्ती नंतर कुठल्या स्टेपच्या लायक राहणार नाही तू. नाही ऐका ना. चालणार आहे, लढणार आहे. ऐका. नाही ऐका ना, मी काय म्हणतो, आपण करूया कुस्ती, नाही कुठं म्हणतोय मी. हा. पण कसं आहे माहितीये काय, कुस्ती खेळायच्या अगोदर आपल्या दोघांचा परिचय व्हायला नको. म्हणजे कसं आहे, आता समजा मी तुम्हाला मारला, हा. तर मी माझ्या गावाकडे काय जाऊन सांगणार, मी कुठल्या देशातल्या माणसाला मारलं, बरोबर आहे का नाही? पॉइंट आहे काही नाही, बाबा. तुम्हाला सांगतो. म्हणजे नेमकं तुम्ही हाव कुठलं? खानदेशचा आहे ना मी. खानदेश जाऊ. हाव. खानदेश हा. इथे कशाला आलास मग? अरे तुझी बाय ना, हा आखाडा का तुझ्या दल्ल्याचा आहे का रे? सार्वजनिक आखाडा आहे रे हा. होय ते माहिती. तू चिपळूणचा माणूस इथे येऊ शकतो, तर खानदेशचा वाघ नाही येऊ शकत का रे? खानदेशचा माणूस कुठे बी पोहोचू शकतो रे. तुम्ही खानदेश आहो काय? मग खानदेश मध्ये गाव कुठला तुमचा? दोड्याच्या आहे बा आम्ही. धुल्याच. बाप रे, माझा मामा पण धुल्याचाच का नाही? काय सांगता? हो त्या बाई शप हं? धुल्याचा. म्हणजे कुठल्या खालच्या वाडीतला? नाही ना हो, तिथे वाड्या नाही ना हो. मग गल्ली आहे, एक गल्ली ते 14 गल्ली आहे धुळ्यामध्ये. ते कुठल्या तरी गल्लीत राहतो, सदा चिपलूणकर नावाचा मामा का नाही? चिपळूणकर हा. धुळ्यात नाही हो, तिथे पाटील आहे, निकम आहे, निंबाडकर आहे, राजपूत आहे, ऐराव, पण चिपळूणकर म्हणजे असतील बुवा तसं काही. असतील म्हणजे आहेत म्हणून कॉन्फिडेंटली सांगतोय का नाही मी? काय असं का? उगाच वा. काहीतरी बोलता वाय. नाही ते जाऊ दे, मुलात गोष्ट काही आहे. कुस्ती तुम्ही कोणाकडे शिकलो? अच्छा, ह्यांच्याकडं. असं काय कर. नाव घ्यायच्या आधी आदर प्रकट केला ना रे. हो बरोबर बरोबर आहे. बापू पैलवान, बापू पाटील. बापू नाव ऐकलं असेल ना तुम्ही? हो बापू प्यालवान. मग? आई, ह्यो पण काय सांगता होय काय? हिंद केसरी. हो बा. त्यांनी शिकवलंय ना त्या मला. बापू प्यालवान हा. माझ्या बापाचा जिगरी दोष का नाही? काय सांगतो? देवा शपथ. असं? काय बॉडी त्या खाली. हो, म्हणजे माझे बाबा मला सांगायचं, दाराय सिंग पेक्षा त्याची बॉडी अशी स्ट्रॉंग होती का नाही? बॉडी जबरदस्त होती एकदम. हे का ना अशा होय, सांगण्याची पद्धत आहे ती, बाकी काही नव्हा. आणि मुलात म्हणजे कसं म्हातारपणी लय हाल झाले ते. हाव ना हो, सगळ्या नसा फुगून गेल्या होत्या त्यांच्या. फुकतील नाही तर काय, फुकतील नाही तर काय. हो कुस्ती खेळून खेळून आहे ना, ह्या ढोपऱ्याच्या ज्या वाट्या आहेत ना, सगळ्या निकामी झाल्या होत्या. हो, माझ्या बापान वाट्या द्यायला स्वतःच्या काढून घेतल्या. काय सांगता? मग त्या दिवसापासून माझा बापूस डायरेक्ट भातावर वरण घ्यायला लागला. द्या बाई शपथ, वाटीच नाही म्हटल्यावर वाटीत डाल घेणार गोष्ट ना. नाही, वाटी नको हो, वाटी नाही म्हणून गुलाबजामुन सुद्धा का नाही गलासात खायला लागला ह्याच्या पुढे काय. द्या बाई शपथ. तुझ्या बापाने वाट्या दिलेल्या आहे बापू पाटलांना. म्हणजे काय? अरे बाप रे, हा. त्या गुडघ्याच्या ऑपरेशन मध्ये बापू पाटील मेला. वाट्या आहे ना, वाट्या सुटच झाल्या नाही, नाही. नाही. तेव्हापासून मी शोधतोय काय? कोण आहे फालतू माणूस तो ज्याने वाट्या दिलेल्या नाही, होत्या. नाही, नाही. तुझ्या बापामुळे माझा गुरु मेलेला आहे रे. तुला नाही सोडत रे आता. ऐका हो, हो, ऐका हो, ऐका, ऐका हो, ऐका हो. खाली ठेवा, खाली ठेवा, त्याच्यानंतर सांगतो. हो ही सगळी ना तेव्हा अफवा पसरली होती. अफवा? आम्ही वाटीतनं जेवतो, देवा फेप. भात वाटीतनं खाताव, चपाती वाटीतनं खाताव, असं? ऊस पण वाटीतनं खाताव का नाही? असा वाटीत ऊस ठेवतो आणि असा खाता वाट देवायचं. ऐका तुझी वाटीत फोडून टाकतो रे. ए देवा, ही वाटी आहे ना, ही फोडून टाकतो. ऐका ना जरा, दया माया हाय का नाही तुम्हाला? होय, सगळं अवयव कामाच आहेत ना, दैनंदिन व्यवहारातला आहेत. होय काय तोडून टाकता वाय? हो का? पण बापू पाटलाला तुझ्या बापाने मारला ना रे. ते बापू पाटील आहे म्हणजे ते पोस्टात होतं तेच नाही. वाटतात नाही ना हो, पहिलवान होते ना होते. पहलवान बापू पाटील. हा. नाही म्हणजे तुमचं बापू पाटील वेगळं, आमचं बापू पाटील वेगळे का? एवढी ऍक्टिंग करतो. नाही, असू दे. तुझे हातपाय वेगळे वेगळे करतो रे. ऐका ना, हातपाय वेगळे वेगळे करून ऐका टाकतो मी. नका, हो, नका. हात जोडतो, विनंती करतो, लय दमवला ना वासाड्या. हा बघा, आता आहे ना, तुम्हाला नक्की मारणार, तू काय मला सोडणार नाही. नाही. एक विनंती करू काय रे? काय? मराच्या अगोदर बायकोला फोन कर. फोन लाव ना मग. नाही लावतो, एक मिनिट थांबा ना, इथे धडकी भरते. हॅलो हॅलो वासंती. काय आहे? आग लागली ती ह्यात.
वासाठी धड बोल. अगं ऐकलंच काय हा. ते मरेस्तोर नावाच्या कुस्तीच्या फाटात मी अडकलोय. कदाचित आज मी मरणार. मग मारा तिकडे, काय करायचं ते करा. ठेव फोन. हाड. चाल रे. चल नाही चल काय बायको नाही ती मग जकीन आहे ती जकीन. जकीन? जकीन देवा शपथ लय वाईट म्हणजे जकीन माहिती नाही तुम्हाला? नाही ना हो. तुम्हाला जकीन माहिती नाही? नाही. बसा खाली तुम्हाला सांगतो. जकीन म्हणजे कसा कोकणातला एका भूताचा प्रकार आहे का नाही? काय सांगतो? म्हणजे एक झोटिंग असतो, हा. एक मुंज्या असतो, अरे बापरे. मानकाप्या, असं तसं एक जकीन आहे का नाही? अरे बापरे. हा, म्हणजे तुम्हाला सांगतो मुलात, हा. म्हणजे मी तसं कोणाला सांगित नाही. कोकणातल्या ना माणसाला कधी मारायचा नाही. का बरं? डायरेक्ट भूत होतं त्याचं का नाही? हो म्हणा, बापरे. मग देवा खोटं नाही. कसं आहे सगळ्या त्याच्या इच्छा अपूर्ण राहतात ना, हा. मग त्याचा आत्मा आहे ना सगळीकडे असा भरकटत असतो. हो बापरे. हा, मग तो सगळ्यांना त्रास देतो का नाही? हा. आणि तो आत्मा मुलात पिंपलाच्या झाडावर वास्तव्याला असतो. पिंपळीनं झाड. हा पिंपलाच्या झाड बसलेला कायम स्वरूपी. हो तुम्ही बाई ना. बाई ना काय बाई ना काय खोटं सांगतोय काय तुम्ही? आणि मुलात कसं आहे म्हणजे नेहमी संध्याकाळी 7च्या टायमाला हा. त्या पिंपलाच्या झाडाखालनं कधी जायचं नाही. का बरं? गेलो की पकडलं ना तुम्ही. अरे बापरे. मला माहितीये मला पण दांडगा अनुभव आहे का नाही? हा? हा, अनुभव घेतलेला आहे मी. उगाच काय बोलतोय एवढ्या गोष्टी. असं? काय झालं होतं माहिती मांग हा. म्हणजे आमची डबल बारी होती भरण्याची काय समजलं. असं? तर ती संपली मग आम्ही आता घराकडे निघालेला. हा. ते 12 वाजता रात्री. अरे बापरे. तर 12 वाजता निघालो. हा. पिंपलाच्या झाडाखालनं नेमका वाऱ्याची झुलूक असं का बरं. वाऱ्याची झुलूक आली. हा. मी काय समजायचं तर समजून गेलंय. असं? मी ओळखला का नाही? बर. माग वळून बघतो तर काय काय? 93 फूट उंच. अरे बापरे. हा असं दात बाहेर आलेले. हो म्हणा, बापरे. असे सगळे केस त्याचं असे. हा पण मी नाही घाबरलो. नाही. कसा घाबरलो? माझ्या कमरेला चांबड्याचा पट्टा का नाही? त्याने काय होतं? काय आहे, चांबड्याचा पट्टा असला ना हा. की भूत जवळ येत नाही. काय समजलं? हा, असं आहे का? हा, हा. तर तरी पण काय झालं मी असा उभा हा आणि तू माझ्याकडे बघी. हो का? मी त्याच्याकडे बघी. हा. अशी 2-4 मिनिटं नुसती बघा बघीच का नाही आमची. हो बापरे. शेवटी मला त्यानं आवाज दिला. आवाज? त्यानं त्याचं काम केलं नाही. काय नाही म्हणजे कसा मोरे. हो बापरे. नाही जवळ या मग किती सारखा सारखा तिकडे येऊ. मोरे मोरे तंबाखू दे. तंबाखू? तंबाखू म्हणजे कसं आहे मुलात गोष्ट महत्वाची काय आहे. भूतांना एखादी गोष्ट मागितलं ना हा. ती त्याला अशी पूर्ण द्यायची नाही. म्हणजे तंबाखू दिला हा. की चुना नाही द्यायचा. असं? नाही तर काय काय तंबाखू चुना द्यायला तर मानणार नाही खाणार. हा. म्हणजे त्याचा आत्मा तृप्त होणार आणि तो आपला पकडणार. अरे बापरे. हा चाय मागितला तर खारी आणि बटर नाही द्यायचं. बरोबर आहे. भात मागितला वरण द्यायचे नाही. वरण नाही भाजी द्यायची वरण नाही द्यायचं. त्याला ना असा घोटमलत ठेवायचा घोटमलत. म्हणजे काय होतं त्याचा आत्मा अतृप्त राहतो आणि मग तो आपल्याला पकडीत नाही. असं का? आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय काय? कमरेला चांबड्याचा पट्टा. आहे ना. हा डुप्लिकेट हा काय चांबड्याचा लावून घ्या. कधी अपरात्र इकडे तिकडे फिरता हा पकडलं मग काय कराल? बरोबर. आता आपली ओळख झाले म्हणून मी तुम्हाला गोष्ट सांगितली. वास्तविक मी कोणाला सांगितलं नाही. काळजी घ्या स्वतःची. चांगली बॉडी बनवली होय. धन्यवाद, चला, धन्यवाद. येतो मी. हा चला सांभाळून राहा. हा चला येतो. धरला काय सांगण्यासारखं नाही. अरे बोल अरे हो. काही नाही. तो काय भूत बनवून घाबरतो काय रे मला? नाही रे देवा. तू भूत झाला ना तुला चुन्यात बुडवून मारीन रे मी. नको रे. आणि तंबाखू तुझ्या वरून टाकून देईन. थांबा, थांबा. थांबा 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 काय आता यानं? थांबा. थांबा आला काय आय आहे अरे लोक बघताय तिथं तुमची काय कुस्ती सुरू होईल असं वाटत नाही. मी काय म्हणतो काय या नारळावरनं ठरवूया की तुमच्या कुस्तीमध्ये हा. कुठला पैलवान पहिली चढाई करणार. असं का? हा म्हणजे काय करायचं काय करायचं? नारळ फिरवायचा हा. आणि नारळाची शेंडी ज्या पहिलवानाकडे येईल हा, हा. त्या पहिलवानानं चढाई करायची. असं म्हणता मंजूर? चालेल, चालेल. चला. कोकणातली पद्धत आहे बरोबर हा, आहे. हा. आता होणार हा. आय. वा मुरे शेंडी तुमच्याकडे आलेली आहे त्यामुळे या चढाईचा मान तुमचा. माझा वा हा. होऊन जाऊ दे. होऊन जा. ठीक आहे देवा असतील तिथनं उभा राहा. बघा मी काय म्हणतो आता कुस्ती तर होणार आहे. हा. पहिला मान मला भेटलेला आहे. पाया पडून घ्या. वसाड्याच्या डोक्यात नारळ मला तर काही फरक पडलेला नाही आहे. सॉरी चुकलं माझं. नको ऐका ना ऐका हो अहो ऐका ना ऐका अरे नारळच काय व्हायचंच आहे.
हा! वाचलो वाचलो. अरे मी जिंकलो जिंकलो जिंकलो. मोरे मोरे मसनात गेलीस तू मसनात. हाय केलंच नाही मला हाय लागली. हा? पारस म्हणी काय पारस म्हणी. त्या पारस म्हणीचा तुला शाप देतो. मरू दे. हा उठाच्या अगोदर पळतो नाही तर हा मला काय जिवंत ठेवायचा नाही. मोर्या पाला मोर्या पाला.